महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना जे पात्र आहे त्या महिलांना आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर आजपासून तुम्हाला जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर ज्या ज्या महिलांना पैसे आले तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जिल्हा आणि किती रुपये आले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊया. इथे अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेविशेष एक अधिक माहिती दिलेली आहे. ही जी योजना आहे लाडक्या बहिणींची ती आमची सरकार जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहे. कुठेही खंडित पडून देणार नाही. आणि जे विपक्ष आहे ते म्हणत आहे की ही योजना हळूहळू बंद होईल, तर असं काहीच होणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधापन दिनाच्या कार्यक्रमात पुण्यात पडला. यावेळी पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी उपस्थितीने मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजितदादा पवार विविध विषयावर भाषण गेले आहे. काही काळापासून विरोधक राज्य सरकार लाडकी बहीण योजनेत होणारा असल विधान करत आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ती आम्ही सतत राबवणार आहोत. कुठेही खंडित पडून देणार नाही असं स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे. बाहेर खूप सारी अफवा फैलत आहे की ही योजना हळूहळू बंद होईल, हे होईल ते होईल, पण तसं काहीच होणार नाही. तर लाडकी बहीण योजना बंद होणार का, अजितदादा पवारने तिथं स्पष्टीकरण केलं आहे. आता लाडकी बहीण योजनेत जी योजनेची व्हेरिफिकेशन चालू आहे. जे महिला असे पण आहेत की जे लाडक्या बहिणींनी सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला आहे. 1.5 लाख जसे फॉर्म चेक केले गेले त्या फॉर्ममध्ये समजलं आहे की 2200पेक्षाही जास्त महिला अशा प्रकारे ह्या योजनेचा लाभ घेत होते. म्हणून आता जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते खूप जोरात चालू आहे. म्हणून जे हे हप्ते आहेत ते डिले होत आहे. तर मी सरकारला एक विनंती करेन की तुम्ही जे काय अमाऊंट देतात ठीक द्या, पण एक तारीख फिक्स करा का ह्या तारखेला जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे. तर जून महिन्याचा 12वा हप्ताचं कधी काय, तर आतापर्यंत जे मे महिन्याचा हप्ता होता तो आपल्याला जूनमध्ये भेटला आहे. तर आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार जाणून घेऊया. तर 10 जुलैला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचा ह्या क्षणामध्ये महिलांसाठी महत्त्वाचा असो. त्यावेळी वटपौर्णिमेच्या महामुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर काल झाली वटपौर्णिमा, तर बहुतेक आजपासून शक्यता आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. तर आता जे पैसे जमा होणार आहे ते 1500 रुपये होणार आहे. 2100 रुपये जेव्हा वाढवतील तर काय ना काय आपल्याला समजणार आहे न्यूज थ्रू किंवा नवीन अपडेट असेल आणि जे काय आम्हाला माहिती मिळते त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. तर आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रेम दिलेला आहे. असंच प्रेम देत राहा हीच आमची विनंती आहे. तर त्याप्रमाणे जूनची ही हप्तासुद्धा लेट होण्याची शक्यता आहे. जूनचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये मिळू शकतो असे अंदाज आहे. किंवा एप्रिलचे पैसे मेमध्ये मिळाले ते मेचे जूनमध्ये आणि जूनचे जुलैमध्ये असे मिळू शकता. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचंसुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे बहुतेक तुम्हाला पैसे लेट मिळू शकतात. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात, तरीसुद्धा हप्ता आला नाही तर तुम्ही महाराष्ट्र.gov. तिथे जाऊन तुम्ही तक्रार करू शकता की आम्ही पात्र आहोत तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही. तर तिथे प्रोसेसमध्ये टाका, नक्की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर कोणतेही निधी बेफारदिस वाढले नाही. लाडकी बहीण वरून मुख्यमंत्री फडणवीसने स्पष्ट केलं आहे. तर इथे फडणवीस साहेबांनी काय सांगितलं आहे ते सुद्धा जाणून घेऊया. जी विशेष माहिती आहे ते सुद्धा आपल्यासमोर येईल. तर नेमकं काय म्हटले मुख्यमंत्री फडणवीस या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प नियमाची माहिती देत स्पष्टीकरण दिले. आपल्या अर्थसंकल्पाचे नियमामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वैयक्तिक लाभांचे योजनात तर ह्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. तर अधिक माहिती तुम्हाला समजेल की नेमकं ते काय म्हटले आणि काय महत्त्वाची माहिती घेतली आपण त्यांच्याकडून. तर म्हणून अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मांडताना खाली ती तरतूद केली आणि भाषणात सांगितले की आम्ही रेग्युलर तरतूद पेक्षा किती जास्त तरतूद केली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत ते स्पष्ट केलेले आहे. लाडकी बहीण योजना टेन्शन वाढणार, अपात्र महिलांना लाड थांबवणार, वाचा स्पेशल रिपोर्ट. तर अपात्र जे महिला आहे त्यांच्या अर्जाची तपासणी करण्यात येणार. सरकार एक युक्ती अवलंबून निर्णय घेणार. त्यामुळे राज्यभरात लाभार्थ्यांना टेन्शन वाढलं आहे. ते कसं पाहून या स्पेशल रिपोर्टमध्ये. तर जे अपात्र महिला आहे ज्यांनी निकषात बसत नव्हते, 4 चाकी वाहनं, सरकारी नोकरी करून सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ 2.5 लाखापेक्षा पण जास्त उत्पादन असून ते लाभ घेत होते, तर तशा महिलांचं टेन्शन वाढणार आहे. त्यात आता सरकारनं लाभार्थ्यांना व्यापार पातळीसाठी नवी युक्ती अवलंबून निर्णय घेणार. यासाठी सरकारकडून आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे. तर जे आपण IT रिटर्न करतो त्याचा वापर करून लाडक्या बहिणींची तपासणी होणार आहे. तर महिला व बालविकास विभागात संचित कार्यधारांची कलम 138 अंतर्गत IT डेटा मिळण्याची परवानगी देण्यात आली. परवानगीत सध्या 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यात विषय संलग्न आहे. या अंतर्गत कर भरण्याची किंवा सरकारी नोकरी. तर आता इथे जे IT रिटर्न जे करतात तर त्यांच्यावरून समजून जाईल का त्यांची किती पगार आहे काय आहे. तर इथं त्यांचा पण पट्टा कट होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की जे कुटुंबात महिलांचे अर्ज अपात्र ठरले जातील. इन्कम टॅक्सकडून महिलांवरून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले 50 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरली अशी शक्यता आहे. मात्र याआधी कोणत्याही कारणामुळे लाडकी बहीण अपात्र ठरवण्यात आले होते पाहूया. तर 50 लाखापेक्षाही अधिक महिला अपात्र ठरेल असं सरकारला वाटते. तर लाडकी बहीण का ठरली अपात्र. तर संजय निराधार योजनेत 2.30 लाख महिला अपात्र. वय 65 वर्षाहून अधिक असलेले 1.10 लाख महिला अपात्र. 4 चाकी वाहन असल्यामुळे 1.60 महिला अपात्र. नमो शेतकरी योजनामध्ये 7.70 लाख महिला अपात्र. तर असे खूप सारे आकडे समोर आलेले आहे. या योजनेत घोषणेनंतर सामूहिक 2.65 लाख लाभार्थी महिलांची नोंदणी केली होती. त्यापैकी 2.5 कोटी महिला बहिणींचे बँक खात्यामध्ये दर महिने 1,500 रुपये जमा होत आहे. या योजनेत सर्व अटी व शर्ती राज्यभरातून साधारण 1.20 लाख महिला योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. IT रिटर्न चेक केल्यानंतर अपात्रांची संख्येची वाढ होईल असं निश्चित आहे. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना 1,500 रुपये दिले जात आहे. आतापर्यंत 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. दरम्यान ही योजना बंद पडणार का. या योजनेमुळे सरकार 2.5 लाख आले आहे का अशी अनेक चर्चा राज्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेजी यांना पूर्णविराम दिला आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र आहात तरच या योजनेचा लाभ घ्या. नाहीतर तुम्ही महाराष्ट्र.government.in तिथे जाऊन तुम्ही ह्या योजनेमधून बाहेर निघण्याचा सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे क्विट करायचा एक ऑप्शन आहे. ते तुम्ही क्लिक करून तुम्ही क्विट करू शकता. तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुम्हाला असेच नवीन अपडेट बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्या महिला बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना विनंती आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.